नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून आपण नवरात्र स्पेशल रेसिपीज चालू करत आहोत. यामध्ये आपण उपवासाच्या नवनवीन रेसिपीज पाहणार आहोत. तसं पाहायला गेलं तर नवरात्रीच्या दिवसामध्ये ऊन म्हणजे ऑक्टोबर हीट चालू असतो आणि त्यातल्या त्यात 9 दिवसाचे उपवास असतात आणि या 9 दिवसाच्या उपवासामध्ये बऱ्याचदा तेच पदार्थ खाऊन कंटाळा येत असतो आणि खाण्याससुद्धा बनवण्यातसुद्धा कंटाळा येत असतो. अशा वेळेस आपण काहीतरी अशी साधी पटकन होणारी रेसिपी असेल तर खूपच छान. त्यासाठीच आजची आपली उन्हात थंडावा देणारी आणि एकदमच जिभेवर रेंगाळणारी चव असणारी अशी रेसिपी आहे. पटकन होणारी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. काय आहे ते पाहूया आणि कशापासून बनवलेली आहे ते सुद्धा पाहूया. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्या आवडीनुसार जे फ्रूट्स असतील ते सुद्धा चालतील. चला तर मग सुरुवात आपण करूया रेसिपीची. इथे मी एक छोटी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. हे आपल्याला जे आपण वाटीचा अंदाज घेतलेला आहे हे प्रमाण जवळपास दोघांना खूप प्रमाणात असं पोट भरेल इतपत ही रेसिपी पूर्ण तयार होते. म्हणजे उपवासासाठी दोघांना पुरेल इतपत हे तयार होतं. आता हा जो साबुदाणा आहे तो आपल्याला मंद आचेवर एकदम असा साबुदाणा फुलून येईल इतपत, म्हणजे ज्या पद्धतीने लाह्या बनतात ना त्या पद्धतीनेच हा साबुदाणा जसं भाजत येईल तसतसा तो एकदम फुलून येतो आणि हलका होतो. अशा पद्धतीने आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे. जर मोठ्या आचेवर भाजलात तर तो व्यवस्थित भाजला जाणार नाही आणि फुलणार देखील नाही. म्हणून एकदम मंद आचेवर आपल्याला ही साबुदाण्याची भाजण्याची प्रोसेस करून घ्यायची आहे. तुम्ही पाहाल जसं तो साबुदाणा भाजाल त्याच वेळी समजून येईल की साबुदाणा आपोआपच फुलण्यास म्हणजे सुरुवात होते. त्याची साईज टाकण्याआधी पहा आणि भाजत आल्यानंतरची साईज पहा, म्हणजे तुम्हाला समजून येईल. साबुदाणा भाजत असताना तुम्ही पाहालच की आपोआपच तो ज्या पद्धतीने लाह्या उडतात त्या पद्धतीने आपोआपच तो अगदी उडत असतो तव्यामध्ये आणि एकदम असा मोठा बनतो. तुम्ही आधीचा साबुदाणा पाहिलाच आहे. आताचा पहा कसा एकदम फुलून वरती आलेला आहे. म्हणजेच जवळपास आपला हा साबुदाणा भाजून होत आलेला आहे. अजून 1 ते 2 मिनिट आपण असंच ठेवून देऊया. मस्त असा थोडासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. एकदम पांढरासर होता, आता थोडासा लालसर कलर आलेला आहे. आपण आता गॅस बंद करूया. आता इथे मी एक छोटा मटका घेतलेला आहे. त्याचबरोबर मी घरात म्हणजे घरगुती दही असतं घरी लावलेलं ते दही घेतलेलं आहे. हे जास्त प्रमाणात आंबट नाही आहे, थोडंसंच त्याला आंबटपणा आहे आणि थोडंसं पातळसर आहे. त्यामुळे मी इथे बरेच जण ताक घेतात इथे, पण मी इथे डायरेक्ट दही घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे घुसळवून घ्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे त्याचं ताकच बनवून घ्यायचं आहे थोड्या काही प्रमाणात. पण मी इथे पाण्याचा वापर केलेला नाही. जे डायरेक्ट दही होतं तेच मी दही घेतलेलं आहे. थोडंसं आपण घुसळूनसुद्धा घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये जो आपण साबुदाणा भाजून घेतलेला होता तो यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपण दही तर घुसळून घेतलेली आहे. जो साबुदाणा आता आपण भाजून घेतलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा देखील या दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे जो साबुदाणा आहे तो पूर्णपणे या दह्यामध्ये भिजला जाईल अशा पद्धतीने. आता आपण हे असंच अर्धा तास ठेवून देऊया. अर्ध्या तासानंतर पहा साबुदाणा खूप छानरित्या भिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आता तुम्ही पाहतच आहात हे मिश्रण जे आहे ते एकदम घट्टसर असं झालेलं आहे, कारण पूर्णपणे साबुदाण्याने जे दही होतं ते खेचून घेतलेलं आहे आणि छानरित्या हा साबुदाणा भिजलेला आहे. आता आपल्याला इथे काय करायचं, इथे मी घरगुती दही जे होतं तेच मी आता परत पुन्हा घालून घेतलेलं आहे. जर तुम्हाला दही वापरायचं नसेल तर इथे तुम्ही
दूधसुद्धा वापरू शकता किंवा ताकसुद्धा वापरू शकता, म्हणजे पातळसर करण्यासाठी. आता या ठिकाणी मी थोडासा चेंजेस केलात, म्हणजे त्याच्यामध्ये मी फ्रूट्स घातलेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घालू शकता. मी इथे ॲपलचे तुकडे घातलेत, त्याचबरोबर थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेत, कारण शरीराला थोडासा असं हेल्दी असं बनवण्यासाठी ही रेसिपी. मी इथे फळं घातलेली आहेत, आपले अनारदाणे घातलेले आहेत, त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स घातलेत, त्याच्यामध्ये काजू बदाम घातलेत आणि इथे मी 2 टेबलस्पून पिठी साखर घेतलेली आहे. ही पिठी साखर म्हणजेच मिक्सरवर फिरवलेली आहे. त्याचबरोबर 1/4 टीस्पून इथे मी वेलची पावडरसुद्धा घालून घेतली आहे. हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान आता पातळसर अगदी छान असं झालेलं आहे हे मिश्रण. आणि लगेचच आपल्याला जर खायचं असेल तर लगेच खाऊ शकता, पण इथे जर तुम्ही थंड करून खाल्लं तर खूपच छान लागतं, अगदी मस्तच. आणि तुम्ही 1 वाटी जरी खाल्लं तरी अगदी पोट भरल्यासारखं वाटतं, अशी ही छान अशी रेसिपी आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असं फॅट्स असणारं वगैरे काहीच नाही आहे. आपण दह्यामध्येच केलेली आहे, ना तुपाचा वापर केलेला आहे, ना काहीच वापर कशाचा झालेला आहे, ना तेलाचा वापर झालेला आहे. त्यामुळे खूप छान शरीराला थंडावा देणारी रेसिपी आहे. आता मी ते सर्व करण्यासाठी घेतलेली आहे. मी ॲक्च्युली हा जो मटका सर्व करण्यासाठी हा मी दाखवते, तो मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून मगच मी खाणार आहे, कारण हे थंड खूपच छान लागतं. तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा. आणि ही माझी साधी सिंपल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. या रेसिपीसोबत माझ्या आठवणी आहेत थोड्या, त्या म्हणजे ही रेसिपी माझ्या आईला खूप आवडायची आणि साधी सिंपल अशी, तिला साबुदाण्याची खिचडी वगैरे कधीच आवडली नाही, त्यामुळे ती अशी साधी सिंपल रेसिपी करून खायची. आता सध्या माझी आई नाही आहे, पण त्या आठवणीने मी नवरात्रीसाठी स्पेशल अशी ही आजची रेसिपी बनवलेली आहे. जर तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच आपण पुन्हा भेटूया अशाच एखादा नवीन उपवास स्पेशल रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. धन्यवाद.